सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. श्रावण महिना चालू झाला आहे आणि आज आपण सुरमा बनवणार आहोत. करूया आपल्या रेसिपीला. इथे मी अर्धा किलो गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि पाव किलो वितळवून तूप घेतलेलं आहे. पिठाच्या अर्ध्याने आपल्याला तूप घ्यायचं आहे. आता परातीमध्ये सुरुवातीला हे पीठ काढून घेऊया आणि जे तूप आपण घेतलं होतं त्याच्यातलंच 4 ते 5 चमचे तूप आपल्याला मोहनसाठी वापरायचं आहे. नॉर्मल रूम टेम्परेचरवरच हे तूप आहे, कडक गरम वगैरे करून घेतलेलं नाहीये. हे तूप पिठाला आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटं ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे, जेणेकरून व्यवस्थित सगळ्या बाजूने पिठाला हे तूप लागलं गेलं पाहिजे. त्यामुळे आपण जे मुटके बनवणार आहोत ते छान खुसखुशीत बनतात आणि व्यवस्थित तळले जातात. तर एक 4 ते 5 मिनिटं मी सतत हे पीठ व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे. आता याची आपण एक मूठ वळून बघूया. तर ठिसूळ अशी ही मूठ तयार होते. जर अशी मूठ तयार नाही झाली तर आणखीन एक चमचाभर तूप घालून 3 ते 4 मिनिटं पुन्हा ते आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे. आता आपलं हे प्रमाण बरोबर झालेलं आहे. मूठ अगदी व्यवस्थित वळली जाते, म्हणजे आपलं पीठ मळायला आता तयार आहे. आता इथे मी थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर पीठ मळून घेणार आहे. मी पाण्याचा वापर करत आहे. तुम्ही याच्याऐवजी दुधाचा वापर न सुद्धा करू दुधाचा शकता. वापर जर केला तर चुरमा लवकर संपवावा लागतो, कारण 4 ते 5 दिवसाच्या पुढे तो आपण ठेवू शकत नाही. पण पाण्याचा वापर केला तर बराच वेळ तो चुरमा आपण खाऊ शकतो. तर जसं पाणी लागणार आहे तसं थोडं थोडं पाणी घेऊन मी आपण जसं पुरीसाठी घट्ट पीठ मळतो तसं पीठ मळून घेणार आहे. तर इथे आता हे पीठ तुम्ही बघू शकताय, घट्टसर असं मळून झालेलं आहे. याचे आता आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत मुटके बनवण्यासाठी. मुटके सुद्धा आपल्याला खूप जास्त जाड किंवा मोठे बनवायचे नाहीयेत. छोटे छोटे पिठाचे गोळे घेऊन आपल्याला मुटके तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकताय, आपल्या हाताची जी बोटं असतात ती पिठामध्ये घट्ट रोवून घ्यायची आहेत, म्हणजे त्याचा वळ पिठावरती उठला जातो. अशा प्रकारे हातात धरून आपल्याला बोटं जोरात त्या पिठावरती दाब द्यायचा आहे, म्हणजे हा मुटका तयार होतो. खूप जास्त जाड हा मुटका आपल्याला करायचा नाहीये, नाहीतर तळताना तो आतमधून कच्चा राहू शकतो. तर मुटके तळायच्या आधी मी इथे कोरडी खसखस भाजून घेत आहे. मीडियम फ्लेमवरती 1-2 मिनिटं ही खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे. खसखस भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये मी काढून घेते. आता यामध्ये राहिलेलं सगळं तूप मी ओतलेलं आहे. ह्याच्यात आपण सगळ्यात आधी ड्रायफ्रुट्स तळून घेऊया आणि मग नंतर मुटके तळूयात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स इथे घेऊ शकता. ड्रायफ्रुट्स सुद्धा आपल्याला छान सोनेरी रंगावरती अगदी खरपूस तळून घ्यायचे आहे. म्हणजे खाताना ते छान लागतात. तर आता ड्रायफ्रुट्स सुद्धा आपले तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय, छान गुलाबी रंग असा याला आलेला आहे. हे तुपातून आता आपण काढून घेऊया आणि उरलेल्या तुपामध्ये एक एक करून आपल्याला मुटके सोडायचे आहेत. एका वेळेला खूप जास्त मुटके तुपामध्ये आपल्याला टाकायचे नाहीयेत. ज्या आकाराचं तुम्ही भांडं घेतलं असेल त्या हिशोबानेच आपल्याला एका वेळेला 5 ते 7 मुटके मी आता टाकलेले आहेत आणि मुटके आपल्याला मंद फ्लेमवरती तळायचं आहे. अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाहीये. जर तुम्ही हाय फ्लेमवरती मुटके तळायला घेतलेत तर ते वरतून पटकन सोनेरी होतात आणि आतमधून मात्र कच्चे राहतात आणि मग लाडू खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे मंद फ्लेमवरतीच आपल्याला हे मुटके छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत. बघू शकताय 5 ते 7 मिनिटांमध्ये हे बदामी रंगावरती झालेले आहेत आणि आणखीन पुढची एक 4 ते 5 मिनिटं मी तळून घेते यांना. यांना छान सोनेरी रंग आता यायला सुरुवात झाली आहे. तर बघा, याहून जास्त आपल्याला आता डार्क तळायचे नाहीयेत. अशाच प्रकारे बाकीचे मुटके सुद्धा मी तळून घेणार आहे. याच्याहून जास्त डार्क रंग आपल्याला येऊन द्यायचा नाहीये. आता हे सगळे मुटके इथे तळून तयार झालेले आहेत. तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. छान असे खुसखुशीत तयार झालेले आहेत. आतमध्ये अजिबात कच्चे वगैरे दिसत नाहीयेत, कारण आपण हे मंद फ्लेमवरती तळलेले आहेत. आता मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये हे मुटके आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत. तर मी ते छोटं भांडं घेते, म्हणजे यामध्ये व्यवस्थित फिरवता येतात. एका वेळेला 5 ते 7 मुटकेच मी यात घालणार आहे, म्हणजे त्याची छान बारीक पूड अशी तयार होते. अगदी बारीक पावडर आपल्याला करायची नाहीये, थोडं दरदरीतच वाटायचं आहे. जर मोठं भांडं घेतलं तर त्यामध्ये तुकडे तुकडे जास्त राहतात आणि मग चाळावे लागतात ते. तर छोट्या भांड्यामध्ये एका वेळेला 5 ते 7 मुटके घेऊन असे छान आपल्याला बारीक दरदरीत फिरवून घ्यायचे आहे.
अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा मुटके मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. आता हे सगळ्या मुटक्यांची पावडर मी इथे करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय किती छान सुटसुटीत सुक्की अशी झालेली आहे. हे बघा, याला अजिबात चाळायची सुद्धा गरज लागणार नाहीये. आता आपण यामध्ये गुळाचा पाक घालणार आहोत. त्याच्यासाठी जेवढं गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच्या अर्ध्याने मी गूळ घेतलेला आहे बारीक करून. पण पाक यामध्ये घालायच्या आधी आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते यामध्ये टाकून घेऊयात. सोबतच खसखस आपण जी भाजली होती ती सुद्धा घालूयात आणि 1 चमचाभर वेलची पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे. हे सर्व मिश्रण आधी आपण मिक्स करून घेऊयात, म्हणजे पाक तयार झाल्यावरती आपली घाई होणार नाही. हे सुक्कं मिश्रण आधी आपल्याला रेडी ठेवायचं आहे आणि मग आपण पाक बनवायचा आहे. तर आता आपण पाक बनवून घेऊयात. मुटके तळून झाल्यानंतर जे तूप राहिलं होतं ते सगळ्या तुपामध्ये मी हा गूळ ओतून घेणार आहे आणि गूळ आपल्याला मीडियम गॅसच्या फ्लेमवरती छान वितळवून घ्यायचा आहे. पाक वगैरे करायचा नाहीये, फक्त या तुपामध्ये आपल्याला गूळ छान वितळवून घ्यायचा आहे. त्यामध्ये जे तुकडे गुळाचे आहेत ते चमच्याने दाबून दाबून आपल्याला छान असा हा मिक्स करून घ्यायचा आहे. एक 5 ते 7 मिनिटांमध्येच हा छान मेल्ट होतो गूळ. आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक इथे बनवायचा नाहीये. तर तुम्ही बघू शकताय 7 ते 8 मिनिटात हा गूळ अगदी नीट वितळलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि गुळाचं हे मिश्रण आपण तयार केलेल्या या सुक्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे. सुरुवातीला गूळ गरम असल्यामुळे आपण कालत्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घेऊयात. एक 2 ते 3 मिनिटं एकसारखं आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे आणि थोडं कोमट झालं, हाताला सोसवेल असं हे मिश्रण झालं की मग हाताने आपल्याला छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ या पिठाला, या चुरम्याला व्यवस्थित लागला जातो. चमच्याने आपण फिरवल्यामुळे तो व्यवस्थित मिक्स होत नाही. थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला हातानेच हे चुरून चुरून मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी आता हा चुरमा छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आपला मोकळा चुरमा तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकताय आता की हा चुरमा किती छान सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे. खूप हेल्दी अशी ही एक रेसिपी आहे. मुलांसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता. खाऊ म्हणून एक चांगला पर्याय आहे. शिवाय हेल्दी सुद्धा आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.